नमस्कार मंडळी, मी प्रणिता कल्चर एस्केपमध्ये तुमचं स्वागत करते। आज आम्ही आलो आहोत झुरिकमधल्या क्रिसमस मार्केटमध्ये। तर झुरिकमध्ये हे असे वेगवेगळ्या ठिकाणी क्रिसमस मार्केट भरत असतात। तर चला मग हे सर्व क्रिसमस मार्केट आपण एक्सप्लोर करूयात। तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजचे आमचे पहिले स्टॉप आहे शहराच्या अगदी मध्यभागी असलेले झुरिक हब बानॉफ क्रिसमस मार्केट। 120 स्टॉल असलेले हे युरोपमधील सर्वात मोठ्या इंडोर क्रिसमस मार्केटपैकी एक आहे। स्टेशनच्या आतच असल्यामुळे ट्रेनमधून उतरताच हे मार्केट तुम्हाला दिसून येणार। मार्केटमध्ये विविध प्रकारच्या पारंपरिक स्विस हस्तकला, हँडमेड दागिने, चॉकलेट्स, अनोखे गिफ्ट्स आणि फाउंडूसारख्या काही स्वादिष्ट स्विस वैशिष्ट्यांची दुकाने लागली होती। या मार्केटमधले एक हायलाइट सांगायचं झालं तर हे 10 मीटर उंच लिंट चॉकलेट्सने सजवलेले क्रिसमस ट्री। आजचे दुसरे मार्केट आहे लांडेस म्युझियमचे इल्युमिनारियम। लांडेस म्युझियमचे इल्युमिनारियम हे फक्त क्रिसमस मार्केट नाही तर परंपरा आणि इनोव्हेशनचे फ्युजन आहे। पहा कसे नॅशनल म्युझियमला आकर्षित लाईटने सजवले आहे। इथे देखील वेगवेगळ्या फूड स्टॉल्स आणि वाईन शॉप्स लागले आहेत। नेक्स्ट आम्ही सिंगिंग क्रिसमस ट्री कडे जात आहोत। हे आहे बानॉफ स्ट्रासे रोड जे झुरिक लेक पर्यंत जातो। दरवर्षी बानॉफ स्ट्रासेवरील क्रिसमस लाइटिंग, जिला नुसी या नावाने ओळखतात, रात्रीच्या दरम्यान चालू केली जाते। ही क्रिसमस लाइटिंग झुरिकमधील क्रिसमसचे मुख्य आकर्षण आहे। झुरिकमध्ये हे क्रिसमस मार्केट यावर्षी 23 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या दरम्यान चालू आहे।
वेलमिल प्लाझा जिथे आता आम्ही जात आहोत तिथे एक भव्य क्रिसमस ट्री आहे, परंतु अलंकारऐवजी ते टॅलेंटेड गायकांच्या गाण्याने सजवले आहे. इथे दरवर्षी ठराविक वेळेला झुरिकमधील वेगवेगळे कॉयर ग्रुप परफॉर्म करतात. यावर्षी सिंगिंग क्रिसमस ट्रीला 25 वर्ष पूर्ण झाली आहे. बानफस्ट्रासेवरून थोड्या अंतरावर चालत गेल्यावर आम्ही वेलमिल प्लाझाला पोहोचलो, जिथे सिंगिंग क्रिसमस ट्री आहे. यानंतर आम्ही जात आहोत म्युन्स्टरहॉफ येथील क्रिसमस मार्केटमध्ये. हे मार्केट झुरिकमधील प्रसिद्ध फ्रॉम म्युन्स्टर चर्च आणि तेथील पारंपरिक गिल्ड हाऊसद्वारे तयार केले आहे. या मार्केटमधील फोकस स्थानिक व्यवसाय, झुरिक ब्रँड आणि उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांवर आहे. हे आमचे शेवटचे क्रिसमस मार्केट, ज्याचे विन आक डॉफ किंवा झुरिक क्रिसमस विलेज असे नाव आहे. ओपेरा हाऊसच्या ग्राउंडवर सुमारे 100 मार्केट स्टॉल्स एकत्र करून एक आनंददायी क्रिसमस विलेज तयार केले आहे. इथे देखील बाकीच्या क्रिसमस मार्केटप्रमाणे वेगवेगळे देशांचे खाद्यपदार्थ, गिफ्ट शॉप, चॉकलेट शॉप, वाईन, चीज, विंटर ॲक्सेसरीजचे शॉप्स आहेत. एवढे मार्केट फिरून झाल्यानंतर आम्हाला देखील प्रचंड भूक लागली होती, तर आम्ही देखील हे चिरोज आणि बटर चिकन खाऊन आमची भूक शांत केली.
तर मंडळी, आजची क्रिसमसची व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या परिवारात व मित्रमंडळींसोबत शेअर करा. कल्चर एस्केप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना नाताळाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ऑफ विदर्झेन.